जय शिवराय मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपण आज शेतकरी कर्जमाफीची माहिती घालण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची यादी ही आलेली आहे. यादीत नाव आलं म्हणजे आपली काही माफी 100% झाली नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या यादीमधला जो विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक फोटो काढून घ्यायचा किंवा आपल्या डायरीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्याला तो विशिष्ट क्रमांक सांगायचा आहे आणि आधार कार्ड पण द्यायचे आणि ते दिल्यानंतर तो CSC केंद्राचा मालक तुमचा विशिष्ट क्रमांक बघेल, तुमचा फार्मर ID आहे का नाही तो बघेल आणि तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून एंटर करून तुमच्या कर्जाची पूर्णपणे माहिती बघेल आणि जर तुमची पूर्ण माहिती दिसत असेल तरच KYC करा. KYC करायला अतिघाई करू नका. अतिघाई संकटात नाही असं करू नका. तर तो विशिष्ट क्रमांक बरोबर आहे का नाही, आपली रक्कम ही कर्जाची ही व्याजासहित आहे का नाही हे पहा. काही शेतकऱ्याचं फक्त मुद्दलच दाखवत आहे. मुद्दल जर दाखवलं आणि तुम्ही जर KYC केलं फक्त तुमचं मुद्दल माफ होईल, तुमचं व्याज तसं तुमच्या डोक्यावर कर्जाचा बोजा म्हणून राहील. त्यामुळं जास्त घाई करू नका शेतकऱ्यांनी. यादी आली म्हणून विशिष्ट क्रमांक घेऊन जाताल, KYC संपूर्ण करतात, पावती घेताल आणि बँकेत जाताल आमची KYC पूर्ण झाली. तर सध्या शासनाच्या KYCचा वेबसाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. एक तर वेबसाईट उघडत नाहीये, उघडली वेबसाईट तर पूर्ण माहिती दाखवत नाहीये, अचूक माहिती दाखवत नाहीये. तर ती अचूक माहिती आपल्याला आपली घेण्यासाठी कर्जमाफीची थोडासा वेळ द्यावा लागेल आणि शेतकऱ्यांनी थोडा वेळ दिला तर सरकारला सुद्धा त्या वेबसाईटमध्ये थोडा काही बदल करायला चान्स भेटतो. त्यामुळं सरकार हे बदल करायला लागले आहे आणि ही साईट सुरळीत होईपर्यंत शेतकऱ्यांनी थोडा दम धरायचा आहे आणि नंतर ही साईट सुरळीत झाल्यानंतर आपलं पासबुक, आपलं आधार कार्ड, आपला विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपला आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, विशिष्ट क्रमांक बरोबर आहे का आणि आपल्या विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर तोच आधार कार्ड नंबर येतो का, आपलं नाव बरोबर आहे का किंवा आपल्या अकाउंट नंबर बरोबर आहे का. गेल्या वर्षी KYC करत असताना मला पण अनुभव आला की काही जणांचे अकाउंट नंबर चुकीचे होते, काही जणांचे आधार नंबर चुकीचे होते आणि काही जणांचं तर नाव पण चुकीचं आलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळं सर्व गोष्टी आपण स्वतःहून पाहिजेत. CSC केंद्र चालकावर विश्वास ठेवायचा नाही. आपण स्वतःहून निरखून पाहिजेत. आपला अकाउंट नंबर, आधार नंबर, विशिष्ट क्रमांक, अकाउंट नंबर, आपलं संपूर्ण नाव बरोबर आहे का. तर ते नाव जर चुकीचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये तुमची काही तक्रार चालत नाही किंवा अकाउंट नंबर जर चुकीचा असेल तर तुमची बँकेत पुन्हा नंतर तुम्हाला म्हटलं जातं की तुम्ही अकाउंट नंबर चुकीचा असताना KYC केली, तुमची कर्जमाफी आता होणार नाही, तुम्ही पैसे भरून घ्या, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. आणि पहिलेच तर SBI वाले अधिकारी बँकेचे शेतकऱ्याला अडाणी असतो शेतकऱ्याच्यामुळे त्याला काही बोल देत नाहीत. तुम्ही KYC करा, तुमचं नाव दुरुस्त करून आणा. मग नाव दुरुस्त करायला तुम्ही आपली सरकार केंद्रावर जाता. आपली सरकार केंद्रावाला म्हणतो की आता पावती निघाली, तुमच्या नावात दुरुस्ती होत नाही. मग म्हणतात वाट बघा. वाट बघेपर्यंत KYC पूर्ण सर्व लोकांची होते, आपली होत नाही. आपली ही चुकी झाली असते आणि शासन त्याच्यावरच पैसे टाकतं आणि ओके झाल्या KYCला आपण सर्वांचे पैसे पडतात आणि आपणच मागे राहतो. यामुळं KYCला थोडा दम धरून KYC करा आणि संपूर्ण माहिती ही निरीक्षणात्मक बघा. संपूर्ण आपल्याला जर कळत नसेल कोणाला तर एखाद्या शिकलेल्या मुलाला, व्यक्तीला दाखवा की KYC बरोबर झाली आहे का किंवा या विशिष्ट क्रमांकावर संपूर्ण माहिती ही माझी बरोबर आहे का. माहिती जर बरोबर असेल तर 100% KYC करा. पण काल वेबसाईट पूर्णपणे 100% जाम होती. आज थोडी फार चालली साईट, पण जास्तीत जास्त घाई करू नका. ही KYCची साईट ही बरेच दिवस चालणार आहे, त्यामुळं सर्वांनी नंतर KYC करून घ्या. धन्यवाद.